राग आणि क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रागावर नियंत्रण मिळवणं खूप आवश्यक आहे. राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे. रागामुळे यशप्राप्ती होऊ शकत नाही. राग आल्यावर मानवी शरीरातील हार्मोन्स अनियंत्रित होतात आणि त्यामुळे माणसाची स्वाभाविक गती आणि सुलभता नष्ट होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, तीळ जाळिले तांदूळ काम क्रोधे तैसेची खळ. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या हव्यासापोटी होम हवन करत असता, त्यामध्ये तुम्ही तीळ तांदूळ टाकत असता. होमाला आहुती देऊन तुम्ही अग्नीमध्ये तीळ जसं तांदूळ टाकता, तसं मग तुम्ही तुमच्याकडील राग का बरं तसा तुमच्याकडे ठेवता? तुम्ही तुमचा रागसुद्धा आहुतीमध्ये टाकून द्या. रागावरूनच संत एक कहाणी सांगतात. एकदा एक राजा दाट जंगलात हरवून जातो. फिरून फिरून तो खूप दमतो. तिथे त्याला खूपच तहान लागते. इकडे तिकडे सर्व जागी पाणी शोधल्यावर सुद्धा त्याला कुठे पाणी मिळत नाही. तहानेमुळे त्याचा घसा सुकतो. तेवढ्यात त्याची नजर एका झाडावर पडते, जिथे एका फांदीवरून थोडे थोडे पाण्याचे थेंब पडत होते. तो राजा त्या झाडाजवळ जाऊन खाली पडलेल्या पाण्याचे द्रोण बनवून त्या थेंबांनी द्रोण भरू लागतो. कसेबसे खूप वेळानंतर तो द्रोण भरून पाण्याने भरतो आणि राजा प्रसन्न होऊन जसे त्या पाण्याला पिण्यासाठी द्रोणला तोंडाजवळ घेतो, तेव्हाच तिथे समोर बसलेला एक पोपट आवाज करत आला आणि त्या द्रोणला झडप मारून परत समोरच्या दिशेने बसला. त्यामुळे त्या द्रोणमधले पूर्ण पाणी खाली पडते. राजा निराश झाला. खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि तेही पक्ष्याने पाडले. परंतु आता काय करू शकतो असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणला भरू लागतो. खूप वेळानंतर ते द्रोण पाण्याने भरते आणि राजा परत आनंदित होऊन जसे त्या पाण्याला प्यायला द्रोण तोंडाजवळ घेतो, तर तो बसलेला पोपट आवाज करत येतो आणि द्रोणला झडप मारून पाणी पाडून परत समोर बसतो. असे 2-3 वेळा होते. राजा आता हताश होऊन क्रोधित होतो. इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही हा दुष्ट पक्षी पाणी पिऊ न देता असा वागतोय. आता मी याला सोडणार नाही. आता हा जेव्हा परत येईल तेव्हा याला मी संपवून टाकेन, असे राजा मनातल्या मनात ठरवतो. राजा आपल्या हातात चाबूक घेऊन परत त्या द्रोणला भरू लागतो. खूप वेळेनंतर त्या द्रोणात पाणी भरते. तेव्हा राजा पिण्यासाठी त्या द्रोणला उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत जसा त्या द्रोणला झडप मारण्यासाठी जवळ येतो, तसेच राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो. आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिच्छा सुटला. परंतु असे थेंब थेंब करून कधी द्रोण परत भरू आणि कधी माझी तहान विझवू? त्यापेक्षा जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो, असा विचार करून तो राजा त्या फांदीजवळ जातो. तिथे जाऊन जेव्हा राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण त्या फांदीवर एक भला मोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगरच्या तोंडातून लाळ पडत होती. राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराची विषारी लाळ होती. राजाला पश्चाताप होऊ लागतो. हे देवा, मी हे काय केले? जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता, क्रोधामुळे मी त्यालाच मारून टाकले. मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार केला असता आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवले असते, तर हे माझ्या हितकारक निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता. हे देवा, मी नकळत किती मोठे पाप केले आहे. राजा दुःखी होतो. म्हणून म्हणतात की क्षमा आणि दया असणारा खरा वीर असतो. रागात व्यक्ती दुसऱ्यासोबत आपल्या स्वतःचे सुद्धा खूप नुकसान करून घेते. राग ते विष आहे ज्याची निर्मिती अज्ञानतेमुळे होते आणि अंत पश्चातापाने होतो. म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. अति राग आणि भीक माग ही मराठीतील म्हणच बरेचसे काही बोलून जाते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे केव्हाही चांगलेच.